आज माझ्या लहान लहान आमच्या मुलींना इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, त्यांची स्वप्न आहेत. दुर्दैवाने समाजाची व्यवस्था अशी आहे, घरच्या मुलाला तर फी भरण्याकरता आई वडील कर्ज घ्यायला तयार आहे, पण मुलीला सांगतात तुला शिकवायला पैसा नाही आहे, तू त्या ठिकाणी बीकॉम कर, बीए कर, तुला इंजिनियर आम्ही करू शकत नाही. म्हणून आमच्या सरकारने ठरवलं, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. 507 कोर्सेस मध्ये खाजगी कॉलेज मध्ये देखील जेवढी फी लागते ती सगळी फी आमच्या मुलींची आता तुमचे भाऊ महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी भरणार आहे. आता मुलींच्या शिक्षणाची चिंता करू नका आणि कृपया मुलींना सांगू नका तुझी फी भरायला पैसे नाही, मुलींना शिकवा, मुली शिकतील तरच खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन आपण करू शकू. बहिणींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी सांगू इच्छितो, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आंधी उठती है तो दिन रात बदल देती है, जब गरजती है नारी शक्ति तो इतिहास बदल देती है. अशा प्रकारचा इतिहास बदलण्याची शक्ती आज तुमच्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच आज या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन आपण करतोय. काल माननीय प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दीदीचा कार्यक्रम केला. आपल्याला आश्चर्य वाटेल, आमच्यासारख्या आपल्यासारख्या सगळ्या घरगुती महिला होत्या, आज त्यांच्यापैकी कोणी वर्षाला 2 लाख कमवतोय, कोणी 4 लाख कमवतोय, कोणी 8 लाख कमवतो आहे. 1 कोटी महिला लखपती झाल्या आहेत. प्रधानमंत्री महोदय 3 कोटी महिलांना लखपती बनवतायत. आम्ही ठरवलाय पहिल्या टप्प्यात 25 लाख आणि त्यानंतर 1 कोटी महाराष्ट्रातल्या महिला आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत. म्हणजे त्या 1 कोटी महिलांचं वर्षाचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल आणि त्या नोकरी मागणाऱ्या महिला असणार नाहीत, नोकरी देणाऱ्या महिला असतील. अशा प्रकारचं सक्षमीकरण आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती या निमित्ताने करतोय की या संपूर्ण महिला केंद्रित आमच्या योजना आहेत, एक मोठं परिवर्तन आपण घडवतोय. आणि खऱ्या अर्थानं अजितदादांनी सांगितलं ते देखील खरं आहे. आज समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या बद्दल अपराध होतात. समाजाला एक कीड लागली आहे. आम्हाला माता म्हणून, पिता म्हणून, आमच्या परिवारामध्ये आमची जी मुलं आहेत त्यांना देखील समजावून सांगावं लागेल, महिला या कमोडिटी नाही आहेत. महिला ज्या आहेत त्या आपल्या माता आहेत, त्या आपल्या भगिनी आहेत, त्यांच्यामुळे आपण अरे माता नसती तर कोणीच जन्माला आलं नसतं. ही शिकवण देऊन आमच्या महिलांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये आदर तयार करणं देखील गरजेचं आहे. पण त्याच वेळी जे लोक महिलांचा अनादर करतील, जे त्या ठिकाणी महिलांच्या विरुद्ध अपराध करतील, त्यांना देखील मोकळं सोडलं जाणार नाही. कठोरात कठोर शिक्षा, अगदी आवश्यकता पडली तर फाशीपर्यंतची शिक्षा त्यांना देण्याचा मानस हा या ठिकाणी आमच्या सरकारने केला आहे. मी आज जास्त बोलणार नाही, केवळ एवढंच सांगतो, आज आपण पाहतोय महाराष्ट्रातलं चित्र, नागपूर जिल्ह्याचं चित्र आपण बदललेलं आहे. या जिल्ह्यामध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात इतकी वेगवेगळी कामं झाली आहे. मोठ्या प्रमाणात रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील. आता आपण नळगंगा, वैनगंगा नदी जोड योजना केलेली आहे, ज्या योजनेमध्ये जवळपास नागपूर जिल्ह्याचे 1.5 लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे आणि आपल्या नागपूर जिल्ह्यातला दुष्काळी भाग त्या ठिकाणी पूर्णपणे दुष्काळ मुक्त होणार आहे. आज समृद्धी सारखा महामार्ग आपण तयार केलेला आहे. आपल्या नागपूरमध्ये मेयो आणि मेडिकल हॉस्पिटल जे गरीबाचं हॉस्पिटल आहे, 1000 कोटी रुपये आपण त्या 2 हॉस्पिटलला दिले आणि त्याचा कायापालट करून गरीबाचं हॉस्पिटल हे देखील प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं असलं पाहिजे, अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी सुरू केलं आहे. आपल्या मानकापूरच्या क्रीडा संकुलाला 600 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण राज्यस्तरीय क्रीडा संकुल तयार करतोय. वेगवेगळ्या माध्यमातून नागपूरचा, शहराचा आणि जिल्ह्याचा चेहरा बदलण्याचं काम या ठिकाणी होत आहे. माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात मेट्रोची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आपण बघितली. आणि या नागपूरमध्ये सगळ्या आयकॉनिक शिक्षण संस्था आणून आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, आपला प्रयत्न आहे.
आज लाडका भाऊ योजना सुरू केली. मला सांगताना मुख्यमंत्री महोदय आनंद वाटतो. आतापर्यंत आमच्या नागपूर जिल्ह्यातल्या 32,000 तरुणांना या योजनेच्या अंतर्गत काम मिळालेलं आहे आणि 10,000 रुपयापर्यंतचा स्टायपंड हा त्यांना मिळतो आहे. आणि याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात बेरोजगार असलेल्या आमच्या तरुणांना काम देणार आहोत, त्यांच्या हाताला काम देणार आहोत. या नागपूरमध्ये आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची सुरुवात महायुतीच्या सरकारनंच केली. वर्षानुवर्ष लोक सांगायचे तुम्हाला मालकी हक्काचे पट्टे मिळतील, कोणाला मिळाले नव्हते, पण आम्ही त्याची सुरुवात केली. 50,000 लोकांना पट्टे त्या ठिकाणी आम्ही पोहोचवले. एकही झोपडपट्टी अशी राहणार नाही ज्यांना मालकी हक्काचे पट्टे नाही. या देशामध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय पहिल्यांदा घेतला, खासगी जमिनीवर देखील त्या जमिनी एक्वायर करून तिथल्याही झोपडपट्टी धारकांना त्यांच्या घराचा मालकी हक्काचा पट्टा देणार हे आमचं महायुतीचं सरकार आहे. गरीबाचा, मध्यमवर्गीयाचा, महिलांचा विचार, दलितांचा, आदिवासींचा विचार, शेतकऱ्यांचा विचार, शेतमजुरांचा विचार ज्यांच्या ठाई आहे ते आपलं सरकार आहे. आणि म्हणून आम्हाला केवळ एकच गोष्ट हवी आहे, आम्हाला केवळ हवाय तुमचा आशीर्वाद. अरे जीवनामध्ये आशीर्वादापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कुठलीच नाही. आम्हाला कुठलीच संपत्ती नको, केवळ तुमचा आशीर्वाद, बहिणींचा आशीर्वाद, बहिणींचं प्रेम आमच्या पाठीशी राहू द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. भारत माता की जय.